या ठिकाणी होत असलेल्या या उपवर्गीकरणाच्या विरोधात हा जो मोर्चा अमरावतीकरांनी या ठिकाणी आणला आहे याचा इम्पिरिकल डाटा मी या फाईलमध्ये आणला आहे. त्या अहवालाचा पर्दाफाश मी या फाईलमध्ये केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय जो आहे त्या निर्णयामध्ये काय सांगितलं आहे, किती न्यायाधीशांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली आहे आणि ब्राह्मण समाजाच्या सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशाने न्यायमूर्ती बेला त्रिवेदीने या वर्गीकरणाचा विरोध केला. म्हणून त्या आमच्या बेलाताई त्रिवेदी जिंदाबाद, बेलाताई त्रिवेदी ब्राह्मण समाजाच्या आंबेडकरी अनुयायाच्या विचाराने वागलेल्या व्यक्तीने आपल्या या निर्णयाचं समर्थन दिलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये विरोध केला. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या 6 न्यायाधीशांनी याबद्दलचं जे वर्गीकरण केलं ते भारतीय संविधानिक मूल्याला नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा संघर्ष करून हे कठीण संविधान तयार केलं, त्या संविधानातील कलम 341ला या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने हात लावलेला आहे. हा प्रश्न आजचा नाही, 2004 मध्ये सुद्धा चिन्नास्वामी विरुद्ध आंध्र प्रदेश याही निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण लागू केलेलं नव्हतं. त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशांनी म्हटलं की या संविधानामध्ये 341 कलम जे आहे ते समानतेचं तत्व या ठिकाणी नाकारते. हे सर्व बंधू एकत्र आहेत, एकत्र राहिले पाहिजे. ही जी वर्गवारी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली त्याला तडा लावण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने हे वर्गीकरण नाकारलं. आता मात्र 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने हे वर्गीकरण लागू केलं. हा अन्याय, अत्याचार आंबेडकरी समाजावर केला. हा अन्याय आम्हाला मान्य नाही. म्हणून या महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा आपले लोकप्रतिनिधी बळवंत भाऊ या ठिकाणी खासदार आहेत. मी भाऊंना या सर्व लोकांच्या समोर विनंती करेल, भाऊ तुमचा आवाज लोकसभेमध्ये या पद्धतीने असायला हवा. भाऊ या लोकसभेमध्ये तुमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने हे सर्व विरोध त्या लोकसभेमध्ये व्हायला हवा. ती भूमिका आपण घ्यावी. ती घ्यायसाठीच भाऊ समर्थनार्थ तुम्ही आज या ठिकाणी आलेत. भाऊ हा आवाज आता दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. अमरावतीतला आवाज दिल्लीत घुमायला हवा, अमरावतीतला आवाज मुंबईत घुसायला हवा. 20 तारखेला नागपूरला अशाच महामोर्चाचं आयोजन आहे. 26 तारखेला मुंबईला आहे. आपल्या सर्व आंबेडकरी समुदायांना या माध्यमातून मी विनंती करतो की बेला त्रिवेदीचं आपल्याला समर्थन आहे. बेला त्रिवेदी जिंदाबाद आपल्यासाठी आहे. पण इतरांनी दिलेला जो निर्णय आहे तो आम्हाला अमान्य आहे. आर्टिकल 15(1) नुसार संविधानाच्या समानतेच्या तत्वाचं विरोध करणारं हे वर्गीकरण आहे. बाबासाहेबांनी घटना लिहिलेल्या संविधानिक मूल्याला विरोध करणारं हे वर्गीकरण आहे. हे वर्गीकरण आम्हाला मान्य नाही. जर वर्गीकरण करत असाल तर लोकसंख्येच्या आधारावर करा. आता आम्ही शिकलो, मोठे झालो, श्रम केले, कष्ट केले, तर मग आमचा काय त्यामध्ये दोष? उद्याची येणारी